त्या चुकीचं प्रायश्चित बी तू घेतलंस, पण तरी बी तुझं मन शांत होईना, वय का नाही? आसमे, तू निर्भीड आहेस, पण लय आक्रमक आहेस बाळा. आणि कधी कधी तो नको इतकं. पुढे जे दिसतंय त्याचा लगेच निर्णय घेऊन मोकळी होत्यास, आणि नंतर विचार करत बसत्यास. असं लयदा झालंय का नाही? आता आज महेश सापडला आणि त्यानं सगळं कबूल केलं म्हणून नशीब आहे. नाहीतर गोष्टी कोणत्या थराला गेल्या असत्या ग? काय होऊन बसलं असतं सांग? मी बिहोच विचार केला. माझ्या सापडला म्हणून बरं झालं. असू दे. आसमे, अगं मी तुझ्या एवढी होते ना तेव्हा मी बी तुझ्यासारखीच होते बघ. हा? वय काय? पण आसमे, बाळा तुला शांत व्हायचं असेल तर आधी तुला तुझं मन शांत करावं लागेल. तू माझ्यागत किंवा तायडीगत हो असं म्हणतच नाही मी, पण त्रास कमी करायचा असेल तर चिडचिड कमी करावं लागेल बाळा, होय का नाही? आणि आता जे काय झालं, तुझ्याकडनं जे काय चुकलं ते देवाकडे जाऊन बोलून दाखव. तुझं तुलाच बरं वाटेल बघ, हलकं वाटेल तुला. आणि पुढच्या वेळी आतताईपणानं निर्णय घ्यायच्या आधी देवच तुला बुद्धी देईल आणि तुझं मन तुला सावध करेल. करशील ना? होय, मी जाईन देवळात. नाही, हे दिदे, ते बघ, त्यो आला तुला हुडकत. वय काय काय विचारायचं होतं? दाद्या. हा, दाद्या कुठं आहे? दाद्या पर्स मध्ये तर नाही, पिशवीत बी नाही. आणि हे काय? तुमचा दादा वनवासात गेला का त्याचे शूज हातात घेऊन परत डबल रोल करायला वय? नाही नाही, तसं नाही. आम्ही शूट हातात घेतले यासाठी दाद्या कुमट्याहून चालत इथं निघालाय. काय? हा. का? म्हणजे तुझं ते प्रायश्चित्त, माझी नाटकं होय? मी काल अनवाणी राहिले म्हणून माझी नक्कल करून माझ्या संग कॉम्पिटिशन करायलायस? तुला सरळ कधी विचार करता येत नाही काय? असं पण तू माझ्यासाठी अनवाणी राहिलेलीस ना, त्याचं प्रायश्चित्त आहे. मग काल तू माझ्या पायांना मलम लावलेलंस. मी बी तुझ्या पायाला मलम लावणार आहे असं वाटतंय तुला? गप शूज घाल. घाल. मी नाही घालणार. असं मी बी नाही घालणार. लई भाजायला. अगं, आता तू चप्पल काढायचा काय संबंध आहे काय? हे बघ, चप्पल घाल बर का. नाही घालणार. अरे, याला काय अर्थ आहे? लई गहन अर्थ याला. मी शूज घालतो, तू पहिले चप्पल घाल. आधी तू शूज घाल. दाद्याला पहिल्यांदा कोणतरी भारी पडतंय ना. एक मिनिट, माझे शूज तुझ्याकडनं कुठून आले? ते कुठे गेले?
मला बघून असं दूर थांबलात ना तुम्ही. म्हणजे आता या देवळात येण्यापासून सुद्धा बंदी घालणार माझ्यावर. हो नाही हो, तुम्ही प्लीज माझा प्रॉब्लेम समजून घ्या ना. कसं सांगू तुम्हाला? अर्चना, काय ग आज तू देवाला अवजाव करायलास? काय झालं ग? नाही काही नाही. हे काय काम तुमचं इथं? कोण दिसतंय तुम्हाला इथं? हे बघ, मी तुम्हा कोणालाच ओळखत नाही आणि माझं तुमच्याशी भांडण बी नाही. माझ्या पप्पांवर ज्यांनी हल्ला केलाय ना तो जयराम इथं आत आहे. मला फक्त तो ताब्यात पाहिजे. कोण जयराम? आम्ही कुठल्या जयरामला ओळखत नाही, दिसत नाही. घराला कुलूप आहे. बंद घराच्या आत कोण नाही कशावर ना? चल कुलूप उघडून दाखव. चल चल. मला असा हुकूम दिला, मी काय तुझा नोकर नाही. चल निघ. ए, प्रेमानं सांगालोय, प्रेमानं ऐकायचं, काळजातच राहायचं. निशिदादा असा अचानक का गेला? जेवायला थांबला असता तर तवागत मस्त गप्पा मारत जेवलो असतो की. नाही बरोबर आहे तुझं, पण ते तुझ्यागत नाही ना. कामं असतात त्याला. आणि त्या निर्मला मॅडम तर त्याला कधी बी फोन करून बोलवतात. हाताखालच्या माणसांनी गुलामच समजतात त्या तर. पण दिदे, जो तुझ्यासाठी अनवाणी आला, तू त्याचे शूज हातात घेऊन गेलीस. कसलं रोमॅन्टिक. रोमॅन्टिक काय त्यात? उगा काय तर बोलू नको. अगं काय तर काय त्यात? तायडे, तूच सांग, रोमॅन्टिक आहे का नाही? नाही. हा काय विचारलंस तू? पळून नसतो गेलो तर त्यांनी मला बी मारून टाकलं असतं. त्यात माझी आणि महिपत साहेबांची भेट ठरलेली. तुम्ही आणि पोलिसांनी माझ्यावरती संशय घेतला असता म्हणून मी घाबरून गायब झालो. हे समजा खरं आहे. त्या महिपत साहेबांवरती हल्ला केला नाही, तेव्हा शपथ खरं सांगतो. जर तू काहीच केलं नाहीस तर निदान माणुसकीच्या नात्यानं पप्पांचा जीव वाचवायचा प्रयत्न तरी करायचा ना. अरे ते सोड, निदान मम्मीला नाही तर पोलिसांनी फोन करून कळवायचं तरी होतं. कळवायचं होतं ना. सोड. तू जरी खरं बोलत असलास ना तरी पप्पांचा मारेकरी सापडेस तर तुझी सुटका नाही. जर तू खोटं बोलत असलास तर आयुष्यभर या रूम मध्ये चढायचं. आपले माणूस 24 तासाच्या पायतीवर ठेव. अगं मम्मी, तुझ्या हाताखाली एवढे वर्ष या धंद्यात काम करतोय. खऱ्या खोट्याची पार खाल्या मला. तो खोटं बोलत नाहीये आणि आपण त्यासनी दिलं ना पोलिसांकडं. पोलिसांकडनं फॉलोअप मिळेल आपल्याला. पण त्याला अजून खडसावून विचारायला पाहिजे होतं.
तू अजून प्रयत्न करायला पाहिजे होते निशान. अगं मम्मी, माझ्या परीने मी सगळे प्रयत्न केले की. तुझा माझ्यावर विश्वास नाही होय? माझा कुणावर बी विश्वास नाही. यो असा पाडागत नवरा माझा मी भुसभुशीत होताना पाहिलाय. कसा विश्वास राहील? आणि तुला बघितल्यावर काय होतं त्यांचं माहिती आहे ना तुला. तरी बी मी विश्वास ठेवू तुझ्यावर. या बाबतीत माझा स्वतःवर विश्वास नाही तर इतरांचा काय. मम्मी, मी मम्मीची निराशा समजू शकतोय. तिची बी हालत माझ्यागतच झाली. पण पप्पांवर हल्ला करणारा माणूस अजून का सापडत नाही? मला ना आत्ता देवाचा, जगाचा, स्वतःचा, सगळ्यांचा राग यायलाय. का सगळं अधिकच नीट नाही होऊ शकत? का पप्पा मला बघून घाबरत्यात? मी लहान होतो ना तेव्हा माझ्यावर लय जीव होता त्यांचा. मम्मी बी किती खुश होते आधी. आता सगळं बदललं. यो त्योच यो. पप्पा आता मला ओळखत बी नाही. अगं मम्मी, माझ्या परीने मी सगळे प्रयत्न केले की. तुझा माझ्यावर विश्वास नाही होय? माझा कुणावर बी विश्वास नाही. आणि तुला बघितल्यावर काय होतं त्यांचं माहिती आहे ना तुला. तरी बी मी विश्वास ठेवू तुझ्यावर. ज्या मम्मीला साथ द्यायची म्हणून माझं शिक्षण सोडून इथं आलोय, तिच्यासाठी वसुली, मारामाऱ्या करतोय, तिलाच माझ्यावर विश्वास नाही होय. अरे मग हे सगळं कोणासाठी आणि का करायचं? ए दाद्या, आजपर्यंत तुझ्या मनातलं काहीच सांगितलं नाही. पण तुझ्या मनात जे काही दुःख आहे ना ते सांगून मोकळं कर. बरं वाटेल तुला. काय उपयोग मन मोकळं करून पांढऱ्या? कोणासाठी आणि कशासाठी करायचं? दाद्या, हल्ला झाला तेव्हा तू पुण्याला शिकत होतास ना? मी पुण्याला परीक्षा देत होतो आणि ती परीक्षा सोडून तसाच इथं आलो. पप्पा, पप्पा काय झालं तुम्हाला? मी आहे इथं. पप्पा, यो तोच आहे. तो त्यांचा माणूस आहे. मी तुमचा पोरगा आहे. ऐका माझं. नाही तुम्ही शांत व्हा. काही होत नाही. तो निशांत आहे आपला. पप्पा असं का करायले? आणि ते मला ओळखत का नाही? तू त्यांच्या मोरे येऊ नको ना बाबा. आता जा, तू बाहेर जा. अगं पण मम्मी, मला पप्पा ओळखत का नाही? त्यांची मनस्थिती सुधारली ना का ओळखतील तुला. तवर बाहेर जा. अगं चल बाहेर. तो चाललाय बघा. गेला. तायडे बघ की. जा ना बाबा, बाहेर जा. कुणी येत नाही आता. कुणी मारत नाही तुम्हाला. तायडे कधीच बरे नाही झाले आणि मग मम्मीसाठी मी इथंच थांबलो. मग हे मांडवली, भाईगिरी, दादागिरी हे सगळं करत राहिलो. आणि इथं थांबण्याचं अजून एक कारण होतं. ते म्हणजे या धंद्यात राहिलो, या धंद्यातल्या माणसांमध्ये राहिलो ना तर पप्पांवर हल्ला करणारा माणूस सापडेल. ते हल्लेखोरानं पप्पांची इतकी वाईट अवस्था केल्या ना की पप्पांसाठी मी अनोळखीच नाही तर शत्रू झालो. हे जनकोनं केलंय ना तो माझ्या फक्त समोर येऊ दे. पप्पांवरचा हल्ला झाल्यानंतरच्या काळात सुरुवातीला यशवंत काकांनी आमसनी लय आधार दिला. त्यांची मुलगी तनया, ती शाळेत मैत्रीण होती माझी.
नंतर ती शिक्षणासाठी मुंबईला शिफ्ट झाली आणि मग काका बी कोल्हापुराला सेटल झाले. म्हणून मग कॉन्टॅक्ट बी कमी झाला. मम्मीचा यशवंत काकांवर लय विश्वास आहे. असं मानली, पण हे बघ बाळा, ती परंपरा आपण मोडीत काढायची. कारण ते समद साम्राज्य एकट्या महिपतचं नव्हतं, तर माझं होतं. माझच आहे. पण मी तुझ्या आईच्या आजारपणात अडकलो आणि त्याचाच फायदा त्या महिपतनं घेतला आणि तो पुढे निघून गेला. त्यानेच मला मदत नाकारून तुझ्या आईला मृत्यूच्या दारात ढकललं. मला एकाकी टाकून दिलं आणि तुझ्यापासलं मातृसुख त्या महिपतनंही राहून घेतलंय. डॅडू, तुम्ही एकटे नाही आहात. जो माणूस माझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत होता त्याला आणि त्याच्या घरच्यांना मी कधीच सुखी राहू देणार नाही. या सुडात मी तुमच्या बरोबर आहे. हे बघ बाळा, यापुढे तुला जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तेव्हा तू त्या घरात जायचं. त्या निर्मलाचं आणि त्या निशांचं मन जिंकायचं. आणि मग त्या घरावर आणि साम्राज्यावर कब्जा मिळवायचा. त्यांना सुडाच्या अखेत जाळून टाकायचं. एकत्र येऊन नटून थटून पूजा करतात. बायका एकत्र येऊन पूजा करतात, गाणी म्हणतात. आणि ह्यो सण फक्त जन्मोजन्मी ह्योच नवरा मिळावा आणि नवऱ्याचं आयुष्य वाढावं एवढ्यासाठीच नाही आहे. वडाचं झाड वातावरण शुद्ध करतं. त्याच्या संपर्कात येणाऱ्या बायकासनी ताकद देतं. संसारातले कष्ट, येणारी संकट याला सहन करायची ताकद. उपासामुळे संयम वाढतोय, शरीर शुद्ध होतंय बघ. ते ठीक आहे, पण संसार सोडून गेलेल्या आणि मारण करणाऱ्या नवऱ्यांसाठी कशाला करायची ही पूजा? अगं, पत्नी धर्म म्हणून पूजा करायची असत्या. नवऱ्यानं या जन्मी केलेल्या चुका पुढच्या जन्मी सुधाराव्या आणि पाप कर्मापासून मागे यावं म्हणून ही पूजा करायची असत्या. अगं बाई, बायकायची येळ झाल्या आणि मी काय इथं भाषण देत बसल्या. तायडे, प्लेटा भरायला घे बरं. आणि अस्मे, तू उपासाचे डबे भराय घे. नाही ग, असं काय बी केलं नाही आम्ही. माझ्या बी प्लेट मध्ये कांदा आहे. प्लेटीत असला काय नसला काय, बनवताना तर एकत्रच बनवला असेल ना. नाही नाही, खिचडीत कसं कांदा घालीन तुम्ही? काय तर गैरसमज झालाय. वय, गैरसमजच झालाय आमचा. का तू कधी असं करणार नाही हा गैरसमज झालाय. अगं यामिनी, खिचडीमध्ये कांदा लसूण का म्हणून घालीन मी? आमच्या सगळ्यांचा उपास मोडावा म्हणून आणि उपासाचं पुण्य तुझ्या एकटीला मिळावं म्हणून. नाही ग, असं काय बी नाही केलं आम्ही. आज तर नॉर्मल जेवणात बी कांदा लसूण नाही. राधा कालच सांगितलेलं, कांदा लसूण किचन मध्ये बी नाही पाहिजे. आमच्या किचन मध्ये बी कांदा लसूण नाही. तुम्ही बघा पाहिजे तर. संपवला असं खिचडीत घालून. नाही तर काय. नाही, आजवर आमच्या दोघीत जे काय का नाही ते मी कधी म्हणजे कधी चव्हाट्यावर आणलं नाही. गावकी बोलवली ती पण एकदम रीतसर. पण आता का नाही लई म्हणजे अतिच झालंय. गोपीनाथ रावा संग लगीन केलंय ना मी, म्हणून त्याचा असा हा कांदा लसूण घालून का नाही बदला घेतला हिनं. अगं काय बोलायलीस तू?
अगं पण तुझ्या बदल्यापायी आमचा उपास मोडला की ग. घरातच बनवली असते खिचडी तरी चाललं असतं. नाही तर काय, इथं आलो आणि उपास मोडला आपला. इथं परत मी पाय बी नाही ठेवायची. चला ग. थांबा, मी पाया पडते तुमच्या. नाही आपण का नाही एक काम करू, तिला का नाही चांगला धडा शिकवायला पाहिजे. एक कांदा लसणाची जी प्लेट आहे ना ते का नाही शूट करून मी व्हायरल करते, म्हणजे चांगली अद्दल घडवीला. थांबा. ते शूट करा आधी, हे शूट बघा. फटाफट 2 घास फटाफट. पण आता ती अंड्यातनं बाहेर आलेली मुन्नू बी बोलाल्या. आरचू बेटा पण बोलाल्या. डोसकं फिरलं माझं. यमे अगोदर शांत हो. होय, झाली मी शांत. म्हणून तर शांत होण्यासाठी का नाही मधुकर शेटकडनं हा हार आणला मी. हा बघा, त्यांचे तेवढे पैसे देऊन टाका बरं का लगेच. कहाणी ready आहे. Shit. अधिक मधु शेटची उधारी बाकी आहे. ऐ, काय फुटफुट आलाय. काय नाही. यो हार लवकर माझ्या गळ्यात घाला. मला पूजेसाठी का नाही मोठ्या वडापाशी जायचंय. पण शेनोरिटा, तू घरातच वडाची पूजा करणार होती ना, म्हणून तुझ्यासाठी फांदी बी आणलं की मी. आणि तुझ्या अशा गोऱ्या पान नाजूक सुंदर जी आला बाहेर तू ऊन बाजल की. बाजू दे, जाता येता रिक्षान जाऊ येऊ. नंतर का नाही मी एसी पार्लर मध्ये जाईल. हा, पण मी आज घरात पूजा करणार नाही हे ठरलं. मी सार्वजनिक वडापाशीच पूजा करणार आहे. एवढं प्रेम आहे माझ्यावर. नाही, प्रेम बिम तसलं काय नाही. मला का नाही त्या राधीला चांगला धडा शिकवायचा आहे. हा, मी तिथं जाणार आणि तिला पूजा करू देणार नाही. हा, आणि तुम्ही पण यायचंय बर का. आपण दोघे मिळून का नाही तिची चांगली जिरवू. काय अशी बघत बसले हाराकडं. घाला की माझ्या गळ्यात लवकर. ठीक आहे. घालतो की. नीट सरळ घाला असं चांगलं घालतो. ते वर कर. दाद्या, वहिनी आता ह्या झाडाची पूजा करणार काय? अरे खुळ्या, तुझ्या बानी केलेलं. अरे या रोपाचं झाड होईस्तोवर दाद्यानं वहिनीचं लगीन होऊन त्यासनी पोरं होऊन त्या पोरांचं लगीन होऊन त्यासनी पोरं होतील. बस बस बस, लग्न होईल तेव्हा होईल, पण पूजा आम्ही दोघच करणार.
अय दाद्या, अरे दादी हे काय करायलायस? अरे मला बांधायलायस? अरे तुला दाद्या वड समजायलंय एवढं मला समजलंय. तुझं काय आता? दाद्या ए दाद्या, दाद्या अरे दाद्या अरे दाद्या नाही दाद्या, अरे बोल की. लवंगी मिरची. अरे हे काय करायलायस? सोड की. सॉरी सॉरी सॉरी. काय इथं बाय जर इथं यामिनी, ही परत आल्या. यामिनी, अगं तू जशी सवाशीण आहेस तशी मी बी सवाशीण आहे. आणि तू जगत मला बी हित वडाची पूजा करायचा हक्क आहे. ए अक्के, तू काय माझ्यासारखी सवाशीण नाही आहेस. तू तर नवऱ्याने टाकलेली नापास झालेली सवाशीण आहेस. आणि मी गोपीनाथची लाडकी बायको आहे. हा वय, आणि आता तू इथं कशी पूजा करतेस ना ते बघतोच आम्ही. आणि तुम्ही माझ्या आईला इथं पूजा कशी करू देत नाही ते मी बघत्या. नापास माझी आई नाही, तिची किंमत न कळलेला तो गोपीनाथ आहे. बया, मग जर असं असेल तर तुझ्या आईनं गोपीनाथसाठी पूजा करायला पहिले ते तू चालवायला पाहिजेस. तू तर वडीलच मानत नाहीस ना त्यासनी. मी त्या माणसाला बाप मानत नसले तरी आई त्याला नवरा मानत्या. आणि आईने त्याच्यासाठी पूजा करावी अशी माझी इच्छा नसली तरी तिची इच्छा आहे. आणि तिला त्यात आनंद मिळतोय. आणि मी तिच्या श्रद्धेचा मान राखत्या. आणि माझ्या आईचा अजून घटस्फोट झालेला नाही. आणि ही यामिनी जी बायको बायको म्हणून मिरवत्या ना, तिला तर अख्खा गाव गोपीनाथची दुसरी बायको म्हणून ओळखतंय. काय तर दुसरी बायको. ए आसमे, आय काय ग? आज आम्ही बी उपवास केले आणि व्रत बी केले. व्रत? वय, जन्मोजन्मी आम्हासनी हीच आई मिळावी म्हणून. आम्हासने आमच्या व्रताचे सांगता करू देत की. तुम्हा तिघीसनी जन्म देऊन माझ्या आयुष्याचं सार्थक झालंय. मला बी जन्मोजन्मी ह्याच लेकी पाहिजे.